शेतकरी बंधूंनो, केंद्र सरकारकडून खरीप हंगाम 2026-27 साठी हमी भावाचे दर जाहीर करण्यात आलेले आहे। एकूण 14 पिकांचे दर वाढ करण्यात आलेली आहे। तर ते 14 पिकं कोणती तर याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी। व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका। नमस्कार, मी ऋषी मोठे पाटील आणि तुम्ही पाहतात ॲग्री सरकार। खालीलप्रमाणे मित्रांनो, 14 पिकाचे जे आहे ते हमी भाव जाहीर करण्यात आले। तर त्याच्यामध्ये प्रति क्विंटल मागे किती रुपयाची भाववाढ झाली याबद्दल मी तुम्हाला 14 पिकाची दरवाढ सांगतो। तर सर्वात आधी जे पीक आहे ते सोयाबीन। मागच्या वर्षीचा भाव होता 5328, या वर्षी आहे 5708 रुपये। तर म्हणजे 380 रुपयाची वाढ ही सोयाबीनमध्ये झालेली आहे। तर कापसामध्ये दोन प्रकार पडतात, लांब धाग्याचा एक आणि मध्यम धाग्याचा एक। दोन्ही कापसामध्ये यावर्षी 557 रुपयाची वाढ झालेली आहे। मागच्या वर्षी जो लांब धाग्याचा कापूस होता तो होता 8110 रुपये, यावर्षी 8667 रुपये भाव आहे। मध्यम धाग्याच्या कापसासाठी 7710 रुपये। तर ह्या वर्षी भाववाढ जी झालेली आहे ती 8267 रुपये। तर दोन्ही कापसामध्ये एकूण भाववाढ झाली 557 रुपये। आता तुरीला मागच्या वर्षी दर होता 8000 रुपये, यावर्षी 8450 रुपये दर जाहीर झालेला आहे 2026-27 साठी। 450 रुपयाची आहे ती भाववाढ झालेली आहे। आता उडीदमध्ये 7800 रुपये उडदाला मागच्या वर्षी भाव होता, यावर्षी 8200 रुपये भाव जाहीर केला आहे। 400 रुपयाची भाववाढ झाली। मुगामध्ये मित्रांनो फक्त 12 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे। मागच्या वर्षी 8768 रुपये होता, तर यावर्षी 8780 रुपये ही भाववाढ आहे। भातामध्ये दोन प्रकार पडतात, सामान्य आणि ए ग्रेडचा। त्यामध्ये 2369 रुपये सामान्य भाताला आणि ह्या वर्षी 72 रुपयाची वाढ केल्यामुळे 2441 रुपये भाव दर जाहीर केला आहे। मागच्या वर्षी ए ग्रेडचा जो भात होता त्याच्यासाठी 2389 रुपये भाव होता, यावर्षी 2461 रुपये भाव आहे। सारखंच 72 रुपयाची वाढ झाली आहे। ज्वारीमध्ये दोन प्रकार आहेत, हायब्रिड आणि मालदांडी। हायब्रिडसाठी मागच्या वर्षी 3700 रुपये भाव होता, यावर्षी 4023 रुपये, 324 रुपयाची भाववाढ। मालदांडीमध्ये 3749 रुपये मागच्या वर्षी दर, यावर्षी 4073 रुपये, 324 रुपये हा ज्वारीसाठी दरवाढ करण्यात आली आहे। बाजरीमध्ये 2775 रुपये मागच्या वर्षीचा दर, यावर्षी 2900 रुपये, 100 रुपयाची दरवाढ करण्यात आली आहे। रागी 4886 रुपये मागच्या वर्षीचा दर, यावर्षी 5205 रुपये दर, 319 रुपयाची दरवाढ करण्यात आली आहे। मका 2400 रुपये मागच्या वर्षी होता, यावर्षी 2410 रुपये, फक्त 10 रुपयाची मकामध्ये वाढ करण्यात आली आहे। भुईमुग 7263 मागच्या वर्षीचा दर, यावर्षी 7517 रुपये, 254 रुपयाची वाढ। सूर्यफूल 7721 मागच्या वर्षी, यावर्षी 8343 रुपये। सूर्यफुलामध्ये 622 रुपयाची भरघोस वाढ करण्यात आलेली आहे। सर्व पिकांमध्ये सर्वात जास्त वाढ फक्त सूर्यफूलची आहे आणि सर्वात कमी मका। तीळ मित्रांनो 9846 रुपये, यावर्षीचा दर आहे 10346 रुपये, 500 रुपयाची तीळ पिकामध्ये वाढ करण्यात आली आहे। कारळं 9536 रुपये मागच्या वर्षीचा दर, यावर्षीचा 10052 रुपये दर आहे, 515 रुपयाची दरवाढ करण्यात आली। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही बघू शकता असाल की 14 पिकाची जी आहे ती दरवाढ करण्यात आलेली आहे। कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ही दरवाढ योग्य आहे की नाही। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र।